7 आणि तू सांग मला क्वेश्चन नंबर 7 ठीक आहे काय एन स्क्वेअर मायनस 23 एम काय एन स्क्वेअर मायनस 23 एम प्लस काय झालं 120 चल आणि आता काय करायचं आहे तुला ठीक आहे ना काय करायचं एक्झॅक्टली 120 मग ते काय करणार आहे 120 एम स्क्वेअर हे काय लिहिणार सेकंड टर्म काय लिहिणार आहे चला आता बोला टू जर केले ना तर 60 येणार आहे 22 16 ला 120 याचा फॅक्टर दादा 15 8 120 काय येणार आहे का 15 एम 8 एम आता मला सांगा 15 8 ला 120 एम स्क्वेअर होत आहे पण -23 एम याला काय करणार प्लस ना बरोबर आहे पण इथे -23 सेंटर साईड काय ते कंपल्सरी जरूर आपल्याला करायचं आहे बरोबर आहे आता हे जर तुम्हाला 120 प्लस मध्ये हवं आहे तर दोन्ही नंबर मायनस आले तरच होणार एक नंबर मायनस चालत नाहीये बघा चेंजेस फॉलो करा आता बघा हे जर तू प्लस केलं तर आन्सर काय -120 एम्स करेल ते नाही होणार सांगितलं मग ते करणार -8 आणि हे -15 एम मायनस आहे हे दोन्ही मल्टिप्लाय केले तर +120 एम्स येणार आणि ॲडिशन केलं तर -23 एम येणार कळलं समजलं नवीन होतं म्हणून म्हटलं मी तुम्हाला एम स्क्वेअर मग इथे काय येणार आहे -15 एम -8 एम कळलं इथे कॉमन काय येणार आणि या इथे एक्झॅक्टली इथे काय येणार आहे -10 मायनस समजलं काय डाऊट आहे n -8 n -3 कोणता आहे 7 झाला तर 8 समजलंय रिलॅक्स हो पहिले समजून घ्या नाही येत ते विचारा तुम्ही उदास नका बोलू अभ्यास झाला पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं ना की तुमचे टेबल झाले नाही तर चालतं टेबल झाले पाहिजे टेबल शिवाय तुम्हाला हे फॅक्टरायझेशन आणि त्याचं जे काही प्लस मायनसची साईन आहे ना ते जर तुम्ही समजत आहे ना तो हे तुम्हाला डोक्यात बसता नाही कारण त्याच्या बेसवरच आहे सगळं तुम्हाला ठीक आहे आता पहिला वेळ आहे एक क्वेश्चन झाला एकच करू समजलं हे डाऊट आहे विशाल समजतं ना जिथे तुम्हाला हे आहे ना तिकडे मी तुम्हाला करणार आहे पण ज्या बेसिक गोष्टी ना तुम्हाला माहिती असतात पाहिजे म्हणून ठीक आहे 8 समजा काय एम स्क्वेअर -25 एम काय असतात एम स्क्वेअर -25 एम प्लस 100 बोला कोणता ओके फर्स्ट टर्म लास्ट टर्म होता आता ठीक आहे काय बोलायचं ओके बाजूला एक्झॅक्टली आता समज आता सांग 100 कोणत्या टेबलमध्ये येतो 10 ठीक आहे बघा 10 एम 100 होत आहे पण मला काय म्हणजे -20 पाहिजे तुम्ही जादा इथे या म्हणून बघा तर बघा 25 100 येईल बघा 20 एम 5 एम बरोबर आहे म्हणजे तर आता एक मोठा आहे एक छोटा आहे मला साईन कोणती द्यायची आहे बघ हे मला ॲडिशन केल्याशिवाय येणार नाही काय बरोबर आहे
पहिलं मला सांग 25m मिडल टर्म आहे याची मायनस साईन आहे, तो कोणतं साईन देणार? 20ला काय देणार? मायनस साईन देणार बिगर टर्म. ठीक आहे. हां आता जर मला ॲडिशन करायचं तर मला ह्याला पण मायनस द्यावं लागेल. बरोबर. म्हणजे बघ हे जर मल्टिप्लाय झालं तर आन्सर काय येणार आहे? 100m². आणि ॲडिशन झालं तर किती येणार आहे? -25m. समजलं? असं लगेच एक झाला म्हणजे कॅल्क्युलेशन करत आहे. ठीक आहे. आता बघा x² -20m -5m बरोबर आहे. काय राहिलं आता? मिनिट्सचं मिळेल एम कॉमन. नंतर राहिलं काय? ओके व्हेरी गुड. नंतर एक्झॅक्टली समज आता. दॅट्स कॉल्ड मी म्हटलं ना हे पाहिजे m-5 एक्झॅक्टली परफेक्ट. समजलं? 9 समजा ऑलरेडी सॉल्व केला होता तेच समजलं. प्रशांत सांगायचं बाकीचं डिवाइड क्वेश्चन. हां ठीक आहे. हां आठवीमध्ये काय करणार आता? आठवीच होते नवी वाले. हां मॅथ्स नाही करायचं आहे. नॉट ओनली मॅथ्स, यू हॅव टू डू समथिंग ॲडिशन विथ युअर वॉटर. हां मॅथ्स और मॅथ्स मॅथ्स काय एक्झाम दिली आहे मॅथ्सची अजून काय पाहिजे? मॅथ्सची एक्झाम दिली ना काल. मग कोणतं करणार आहे? सब्जेक्ट कोणतं करणार आहे? सब्जेक्ट ऐका जेवढे पण मी सायन्सचे शिकवलेच आहे म्हणजे तुमचं सिलेबस म्हणजे एक्झामला आहे ना त्याचं मला MCQ कोण आहे कसे